बातमी पंढरपुरातून विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये प्राचीन तळघर आढळलंय। दगडी मूर्ती, पादुका आणि नाणी देखील तिथे सापडलेले आहेत। विकास आराखड्याच्या कामावेळी हे तळघर सापडलेलं आहे। विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये विकास आराखड्याचं काम सुरू होतं। हे काम करत असताना हे प्राचीन तळघर सापडलं आहे आणि त्यामध्ये काही जुन्या मूर्ती देखील सापडल्या आहेत, नाणी देखील सापडलेली आहेत। पंढरपूरमधील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये हे प्राचीन तळघर सापडलेलं आहे। यासोबतच ही जुनी मूर्ती, 3 फुटाची मूर्ती देखील सापडली आहे। वरून 2 आणि 3 मोठ्या दगडी मूर्त्या, 2 छोट्या आणि 1 पादुका, अशा एकूण 6 ऑब्जेक्ट इथे दिसून येतात। मातीवर खूप साऱ्या बांगड्याचे तुकडे, मातीच्या बांगड्या, काचाच्या बांगड्या, खूप सारे तुकडे आहे आणि काही नाणी आहे, जी मॉडर्न नाणी असेल 5 पैसे 10 पैसे, आता ज्या चलनात नाही आहे त्या खूप मोठ्या प्रमाणात आहे। तर आता आम्ही पूर्वी माती काढण्याचं काम करतो। माती काढायला आम्हाला अर्धा पाऊण तास लागेल। त्याच्यानंतर आम्ही मूर्ती जे क्लीन होईल त्यानंतर ते मूर्ती बाहेर काढण्याचा आम्ही प्रयत्न करू।